छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे। मी निष्ठावान आहे, पण दानवेंनी काय केले ते मला माहीत आहे असं म्हणत खैरेंनी खळबळ उडवून दिली आहे। चंद्रकांत खैरे यांनी दानवेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दानवेला अक्कल नाही, मी त्याला सरळ करून टाकेल अशा शब्दात संताप व्यक्त केला। 16-17 तारखेला एका मोठ्या पत्रकार परिषदेद्वारे दानवेंच्या विरोधात मोठा खुलासा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। गेल्या 4 दिवसांपासून दानवे बेपत्ता असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला। मतदानानंतर माध्यमांशी बोलताना खैरेंनी आपल्या कौटुंबिक निष्ठेचा उल्लेख केला। 99 वर्षीय आईसह संपूर्ण परिवाराने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे स्मरण करून मतदान केल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही कडाडून टीका केली। पैसे वाटून मते विकत घेणारे शेलार लवकरच मुंबईतून तडीपार होतील असे भाकीत त्यांनी वर्तविले। संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत खैरेंनी प्रशासनाकडे याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। तसेच शाई लावण्याच्या पद्धतीवरून आणि संजय शिरसाट यांच्या राजकीय वागणुकीवरही त्यांनी टीकास्त्र सोडले। खैरेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं भविष्यात काय वळण घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तिला थोडं चालता येत नाही, ती बसून सगळं काम करतात आणि मग तिला घेऊनच त्या ठिकाणी मी झालो। आमची पूर्ण फॅमिली इथे आहे आणि सर्व परिवारासहित या ठिकाणी आज मतदान झालं आणि मतदान हे त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून माझे नेते उद्धवसाहेब राजसाहेब यांची आठवण करून यांना मानवंदन देऊन हे मतदान झाले। काय सांगाल या मतदान वैशिष्ट्य कारण प्रभाग पद्धती होती नाही, प्रभाग पद्धतीमुळे काय झालं ते आता समजून आलं, पटपट ते दिसतं सगळं आवडतं, परंतु काही जण कन्फ्युज पण होतात, पण आता ते जवळपास रुटीनमध्ये आले सगळे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगलं सांगून त्या ठिकाणी केलं आहे। मुंबईमध्ये आशिष शेलार म्हणतायत की ठाकरे बंधूंनी पराभव मान्य केला, आता ते पराभवाची कारण शोधतायत। नाही, आशिष शेलारला मला तुम्हीच पराभवात गेले डुबलेलं आहे म्हणून तर तुम्ही त्या ठिकाणी पैसे वाटप करतात, कुठं काय करतात, काय कुठं नाही करतात, हे सगळं ते आशिष शेलारला माहित आहे। आशिष शेलार मुंबईतून आता तडीपार होणार पैसे वाटून नाही, ते म्हणतात की आम्ही विकासावर मतं मागतोय। नाही, विकासाला मतदान नाही मागत, ते मतं विकत घेऊन त्या ठिकाणी मतदान करायला लावतात असं आहे। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पैशांचं वाटप होतंय। नाही, काल रात्री पण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी मी रात्री पोलिसांनाही फोन लावला होता, बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते। अरे तुम्ही त्या ठिकाणी नागरिकांना पैसे देत नाही, मतदारांना का देता मतं घेण्यासाठी, तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही, गरिबांना पैसे देत नाही, लाडक्या बहिणीला पैसे देत नाही, तुम्ही मतदारांना खुश करण्यासाठी काय हे करता, तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करा ना आणि मग मतं घ्या। हा आरोप भाजप आहे, भाजप आणि शिंदे गटामधले पण काही लोक पैसे वाटप करतात। आज जेव्हा मतदान झालं तेव्हा बोटाला शाई लागते, मात्र यावेळेस पेन लावण्यात आलेला आहे, मार्कर पेन वापर नाही, हरकत नाही, नाही आता ते पुसता बिसता आणि वाळल्यानंतर पुसत नाही, व्यवस्थित आहे म्हणून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्या मशालला पाहिजे ही विनंती करू। काल संक्रांती निमित्त शिरसाटांना विचारण्यात आलं की तुम्ही तिळगुळ कोणाला द्या, तर त्यांनी तुमचं नाव घेतलं, ते म्हटलं की त्यांची निष्ठा पाहता मी त्यांना तिळगुळ द्यायला आवडेल। दिलाच नाही त्यांनी, दिलाच नाही, फक्त घोषणा करतो, दिलाच नाही त्यांनी। तुम्ही घेणार का त्यांचा तिळगुळ? नाही आता नाही, समजा दिला त्यांनी, पण दिलाच नाही, ते फक्त तुम्हाला सांगतात ते म्हणजे दानवेल नाही देणार, खैरे साहेबांना देणार, ते त्यांचं राजकीय नाटक चालू आहे। दानवे म्हणाले की तुम्हाला विधानसभेत मदत केली म्हणून त्यांना देणार का? म्हणजे माझ्याबद्दल बोलला? तुम्ही त्यांना मदत केली? नाही, मी मदत नाही केली, मी माझं प्रामाणिकपणे आहे, ते दानवेला काही अक्कल नाही त्याला, असं जर म्हणत असेल तर मी त्याला सरळ करून टाकेन। माझ्यावर आरोप असा करतो ठीक नाही आहे, कारण दानवेला कळत नाही मी एकनिष्ठ माणूस आहे म्हणून तर मी इथपर्यंत टिकलेलो आहे। तुम्ही एकनिष्ठ नाही, तुम्ही आतून कोणाला काय केलं मला माहिती आहे, आता होऊ दे, 16-17 तारीख जाऊ दे, मग मी प्रेस घेतो चांगली मोठी त्याच्या विरोधात। 4 दिवसापासून गायब झाला तो, या निवडणुकीत 4 दिवसापासून गायब आहे दानवे, माहित नाही कुठे आहेत, आम्ही शोधतो तर भेटत नाही। तिकीट त्यांनीच वाटली ना? सगळं त्यांनीच केलं, सगळं त्यांनीच केलं, मी काहीच नाही केलं। गायब का झाले माहित नाही, आता माहिती घ्यावं लागेल। ही गोष्ट मातोश्रीपर्यंत पोहोचली आहे, पोहोचले आज मतदान होते आणि मी का बोललो,
दानवे माझ्याबद्दल शिरसाटाच्या बाबतीत असं बोलले म्हणून मी त्या ठिकाणी हे बोललो, हे पण तुम्हाला सांगतो. बरोबर ना? मतदान होतंय, मामून आपण तिकीट दिलेलं आहे, त्याचा काही फरक पडेल का? हे मी नाही दिलं, ते अंबादासने दिलं. पण या आज जसवंतचे पुत्र ते उमेदवार आहेत, ते पाया पडले. हा ते आमच्यासमोर त्यांचा जन्म झालेला आहे, पाया पडले मग पाया पडले. आता परत येईल मला भेटलं तरी पाया पडेल. काय आशीर्वाद काय देतात? नाही नाही, एक मुलगा म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद आहे. रशीद मामूनमुळे काय फटका अरे बसला ठाकरे? त्या अजिबात नाही, विसरले सगळे लोक. पण भाजप शिवसेना तर सांगते नाही नाही, ते त्यांना फक्त तेवढाच मुद्दा होता, बाकी त्या कोणताच मुद्दा नव्हता त्यांना. आणि तो मुद्दा ते आमच्या दानवे साहेबांमुळे तो मुद्दा घ्यावा लागला त्यांना. मामून निवडून येतील का? विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.